नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत त्वचा, ब हृदय, क यकृत, ड फुफ्फुसे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्वचा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा हा आहे. नाईल नदी कोणत्या खंडात आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत आशिया, ब युरोप, क ऑस्ट्रेलिया, ड आफ्रिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड आफ्रिका. नाईल नदी आफ्रिका या खंडात आहे. कोलगेट ही कोणत्या देशातील कंपनी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अमेरिका, व भारत, क चीन, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिका. कोलगेट ही अमेरिका देशातील कंपनी आहे. मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भोपाळ, ब इंदौर, क ग्वालियर, ड जबलपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ ही आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत फोबोस, ब डिमोस, क चंद्र, ड टायटन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क चंद्र. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र हा आहे. कोणत्या फळाला शहाण्याचे फळ म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत आंबा, ब केळी, क पपई, ड फणस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब केळी. या फळाला शहाण्याचे फळ म्हणून ओळखले जाते. पर्यावरण वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत झाडे तोडणे, ब जास्त प्लास्टिक वापरणे, क झाडे लावणे, ड कचरा टाकणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क झाडे लावणे. पर्यावरण वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे झाडे लावणे हा आहे. कथकली हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत केरळ, ब आंध्र प्रदेश, क तामिळनाडू, ड बिहार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळ. कथकली हे केरळ राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 28 फेब्रुवारी, ब 28 जानेवारी, क 28 जुलै, ड 28 मार्च. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कानपूर, ब नागपूर, क जयपूर, ड उदयपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क जयपूर. भारतातील जयपूर हे शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. मानवी शरीरातील विटॅमिन डी कशापासून तयार होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत सूर्यप्रकाश, ब पाणी, क हवा, ड जेवण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सूर्यप्रकाश. मानवी शरीरात विटॅमिन डी सूर्यप्रकाशापासून तयार होते. अंडी देणारे झाड कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब चीन, क नेपाळ, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड अमेरिका. अंडी देणारे झाड अमेरिका या देशात आहे. अकबरनामा कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अबुल फजल, ब फैजी, क मोहम्मद बिन तुगलक, ड बाबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अबुल फजल यांनी अकबरनामा लिहिला. कोणत्या देशात सर्वाधिक संगणक आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब अमेरिका, क चीन, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब अमेरिका या देशात सर्वाधिक संगणक आहेत. कोणत्या देशातील लोक पहाटे 2 वाजता पूजा करतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब नेपाळ, क इंडोनेशिया, ड नॉर्वे. तर
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. नॉर्वे या देशातील लोक पहाटे 2 वाजता पूजा करतात. कोणत्या प्राण्याच्या चावण्यामुळे रेबीज पसरतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कुत्रा, ब. मांजर, क. डास, ड. पाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कुत्रा या प्राण्याच्या चावण्यामुळे रेबीज पसरतो. कोणत्या देशात वर्तमानपत्र कपड्यावर छापले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भूतान, ब. स्पेन, क. फ्रान्स, ड. जर्मनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब. स्पेन या देशात वर्तमानपत्र कपड्यावर छापले जातात. मानवी मेंदू किती काळ टिकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 30 वर्ष, ब. 35 वर्ष, क. 40 वर्ष, ड. 50 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब. 35 वर्ष. मानवी मेंदू 35 वर्ष एवढा काळ टिकतो. कोणते फूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्याच्या दिशेने तोंड करून असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कमळ, ब. गुलाब, क. मोगरा, ड. सूर्यफूल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. सूर्यफूल. हे फूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्याच्या दिशेने तोंड करून असते. मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत पायरिया, ब. कॅन्सर, क. स्मरणशक्ती कमकुवत होणे, ड. लिव्हर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. लिव्हर. मॅगी खाल्ल्याने लिव्हर हा आजार होतो. चारमिनार कोणत्या शहरात स्थित आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मुंबई, ब. चेन्नई, क. दिल्ली, ड. हैदराबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड. हैदराबाद. चारमिनार हैदराबाद या शहरात स्थित आहे. कोणत्या जीवाला रंगीबेरंगी पंख असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत फुलपाखरू, ब. पोपट, क. मोर, ड. कोकिळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फुलपाखरू या जीवाला रंगीबेरंगी पंख असतात. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत वटवृक्ष, ब. कडुलिंब, क. पिंपळ, ड. आंबा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वटवृक्ष. भारताचा राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष हा आहे. संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत चार्ल्स बॅबेज, ब. आयझॅक न्यूटन, क. अल्बर्ट आइन्स्टाईन, ड. जेम्स वॉट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते. गांधीजींचे लग्न कोणत्या वयात झाले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 13 वर्ष, ब. 15 वर्ष, क. 18 वर्ष, ड. 25 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 13 वर्ष. गांधीजीचे लग्न 13 वर्ष या वयात झाले. जांभळ्या रंगाचे सफरचंद कुठे आढळते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब. जपान, क. श्रीलंका, ड. पाकिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब. जपान. जांभळ्या रंगाचे सफरचंद जपान येथे आढळते.